सुद्धा होत नाही एवढ्या मीटिंग्स. तेवढ्या मोठ्या मीटिंग्स मात्र की तिकडे शैलस्मृती तरगर संघाकडून अगोदर बाहेर झाली मीटिंग, आता आतमध्ये सुरू आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचले. बऱ्याच वेळेला फिल्डिंग लागल्यानंतर सलामीवर उतरत असतात. धीरजजी होळेकर यांच्या टीमची मोठी प्लॅनिंग सुरू आहे काहीतरी. आणि जाऊया पुढच्या बाससाठी जशी होईल मॅचला सुरुवात. ऐकूया पुन्हा एकदा जयजी भोसले सरांचा आवाज. थँक्यू. धन्यवाद. दीपकजी पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात. खरं तर हा आवाज सातत्याने या उलवेनोड परिसरामध्ये तुम्ही ऐकता आणि हे प्रेम आहे या उलवेनडकरांचं आणि खरं तर या समालोचकाबद्दलचं ऋणानुबंध नेहमीच वाढताना पाहायला मिळालेत. आपण पाहता उलवेनोड प्रीमियर लीग 2026 UNPL 2026 सिल्वर ट्रॉफी मानाची स्पर्धा ही मात्र पाहायला मिळते. एक सामने दोन्ही संघ परास्त झालेले आहेत. शिवाजीनगर प्रतिष्ठान आणि त्याच्या अगेन्स्ट शैलेश मूर्ती 11 तरगर. ज्या वेळेला टॉस झाला आणि तदनंतर काहीशी चर्चा होत होती, जिथे मात्र आपण पाहिलं की अतिश कोळी आणि त्याच वेळेला संपूर्ण टीम काहीशी चर्चा करत असताना पाहायला मिळाली होती. आदरणीय धीरजी होळेकर साहेब यांच्या मालकीचं संघ पाहायला मिळतं, जिथे एका बाजूला आपण पाहिलं तर शिवाजीनगर प्रतिष्ठान अमरजी कडू साहेब यांच्या मालकीचा संघ. चला घाई करा, सुरुवात व्हायला हवी. चला घाई करा, नाही तर रात्रीचे एक होऊ शकेल. 10 वाजले, 2 मॅचेस बाकी आहेत. चला घाई करा, सामन्याला सुरुवात होईल. पहिला बॉल आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे, जिथे एका बाजूला अनिकेत कोळी आणि युवराज कोळी ही जोडी मैदानावरती दाखल झाली. ओंकार नाईक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. मागील मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने केली होती. दुर्भाग्यवश संघ पराभवाच्या छायाखाली जात असताना पाहायला मिळाला. चांगली मॅच आपण पाहायला जातो, यातील मात्र शंका नाहीये. डू ऑर डाय, करो अथवा मरोची स्थिती मध्ये असलेला हा सामना. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल खोला टाकला होता, गलीमध्ये ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉलने सुरुवात केलेली पाहायला मिळते. पहिला बॉल वेगाने ओंकार नाईकच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. स्ट्रायकर हेंडलाय तिथे अनिकेत कोळीला आपण पाहतोय. खरं तर अनिकेत कोळीने देखील मागील मॅचमध्ये सुरुवात आश्वासकजनक अशी केली होती, परंतु या मॅचमध्ये त्याचा खेळ तितकासा बहरात येतो का याच्याकडे चर्चा सातत्याने होत असताना पाहायला मिळते. कारण हा तो खेळाडू आहे की मोठी फटकेबाजीसाठी जाणला जातो. उजव्या शीच्या बाहेरचा स्लाइस हार्ड झालाय. कॉट बिहाइंड विकेट, शॉर्ट मानला, झेल टिपण्यात आला. मोहागावचा सुपुत्र अनिकेत कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. अनिकेत कोळी बाद झालेला आपण पाहत आहोत. खरं तर एक चांगला झेल ऍक्शन रिप्ले आपण पाहू. उजव्या यशीच्या बाहेर ठेवला, बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे आणि शॉर्ट हँडमॅनला हा झेल टिपण्यात येत असताना पाहायला मिळतोय. विकेट प्राप्त केला. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि वेलकम बॅक रुचिर म्हात्रे. आमच्यासोबत पुन्हा एकदा ते जॉईन झालेले पाहायला मिळत आहेत. विकेट मिळाली आहे शॉर्ट हँडमॅनला, तिथे मात्र आपण पाहतो झेल टिपला गेलाय. पहिला धक्का इथे लागला गेला. पहिला फलंदाज देखील बाद झालेला आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल सुप्रीत कडू. मागील मॅचमध्ये या खेळाडूने तितकासा चांगला खेळ त्याच्याकडून झाला नाही. युवा आहे, जिगरबाज आहे, जिथे मात्र संघासाठी धावा त्यालाही गोळा कराव्या लागतील. शेजारचंच गाव जावळे आणि या जावळे गावाला बिलॉंग करणारा सुप्रीत आला मैदानाच्या आतमध्ये. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न, हे चित्र मागील मॅचमध्ये देखील पाहायला मिळालं होतं. सुप्रीत एकटाच निघाला होता आणि तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला पाहायला मिळाला. तिथे मात्र एक युवा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय.
अश्विनजी नाईक साहेब काँग्रेस जिल्हा गव्हाण विभाग अध्यक्ष ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. अश्विनजी नाईक साहेब आपलंही हार्दिक स्वागत. डॉट बॉल निर्धाव चेंडू येतात. पहा ज्या रीतीने ज्या वेगाने गोलंदाजी ओमकार मैदानाच्या आतमध्ये करतोय. फलंदाजापासून दूर ठेवले जास्तीचे चेंडू. बॅटला बॉल लागू दिले नाहीत. टप्पा चांगला, वेग चांगला आणि वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी, भ्रमामध्ये टाकणारी आणि चकित करणारी. खोलातला बॉल पुन्हा एकदा इथे गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. थर्ड मांडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्या. इथे आलाय चौकार. सुप्रीत कडू उजव्या यशीच्या बाहेर ठेवला होता. बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हा चेंडू कमकुवत होता, कारण मागील चेंडू हे शॉर्ट ऑफ लाईन जास्तीचे टाकले. हा बॉल फुलर लाईनचा पाहायला मिळाला. याचंच कारण बॅटवरती बॉल लिलय घेतला गेला आणि केवळ दिशा दिली आहे. थर्ड मांडला. चौकार आलाय. पुढचाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने. पुन्हा एकदा चेंडू इथे पाहायला मिळाला होता ओंकारच्या माध्यमातून. पहिलं षटक हे वाजवी राहिला. पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केली ओंकारने. हा बॉल शेवटचा चेंडू जो मात्र ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, अगदी यष्ट्यांच्या जवळून थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 मांडल्यात. 1 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शिवाजीनगर प्रतिष्ठान. चला थोडीशी घाई व्हायला हवी. याकडेही लक्ष वेधूयात, कारण वेळ आपल्याकडे जास्तीचा नाही आहे. दिलेल्या वेळामध्येच हे सामने पार पडणे तितकेसे गरजेचे राहील. धापलकावरती 4 आहेत. 1 फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. 24 ला इव्हेंट्स कामकाज करत असताना पाहायला मिळते. खरं तर एक उत्कृष्ट पंच आणि त्यांचे सुपुत्र म्हणून गेले अनेक वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा करणारे रुचिर यांना आपण पुन्हा एकदा आपण पाहतो. 4 ला 1. 4 ला 1. पुढचा बॉल खोलातला होता. कवचला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. एकेरी धाव केवळ दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन वेगाने कंप्लीट होते. 2 धावा मिळाल्यात. फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्या. संघाची धावसंख्या 6. 1 फलंदाज बाद. विवेक आणि संपूर्ण टीम 24 ला इव्हेंटचं कामकाज करते. खरं तर ही बाब आवर्जून सांगू इच्छितो की एक चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 6 ला 1. राखेचा हा बॉल दिशाही नाही. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धाव येत असताना मला मिळते. या सामन्याला जिंकत असताना सकारात्मकतेने स्पर्धेमधलं आपलं आव्हान टिकवण्यासाठी महत्वाची बाब ही राहील ना की हा सामना जिंकणं ही सर्वाधिक महत्वाची बाब आहे. 7 वरती 1. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाहीये. एकेरी दुहेरी धाबा केवळ येत आहेत. मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलं फलंदाजांना. 1 चौकार आला या पूर्वार्धामध्ये. केवळ 1, परंतु तोही नशिबाचा होता. थर्ड बँडला चौकार गेला, जिथून मात्र आपण पाहिलं होतं फलंदाज सुप्रीत कडूच्या बॅटमधून. 8 धावा धाबलकावर देत. 1 फलंदाज बाद. संयम तर ठेवलाय, परंतु अगदी त्याच वेळेला धावा गोळा करण्यासाठीची आपली जी भूक आहे ती वाढवावी लागेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल. मोठं लक्ष उभं करणं गरजेचं आहे. यावेळेला इम्प्रोवाइज केला. वेगाचा वापर केला. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्याच्या. हा आलाय सुप्रीतच्या बॅटमधून चौकार. युवा आहे, जिगरबाज आहे आणि तो खेळ इथे पाहायला मिळतोय त्याच्या बॅटमधून. वेगाचा वापर केला. ऑन साईडला केवळ मनगट वळवली. मन, मेंदू आणि मनगट एकत्रित आणला आणि हा एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धाबा गोळा करण्यासाठी या गोष्टी तुम्हाला करावीच लागेल. रिक्स घ्यावी लागेल. अनेक वेळेला आपण म्हणतो रिक्स घेतली की तोटा होतो, परंतु ही बाब तेवढीच महत्वाची की रिक्स घेतली की तोच मोठा होतो. धावा गोळा करण्यासाठीची भूक या खेळाडूची पुन्हा वाढली आहे. यावेळेचा बॉल रनआउटमध्ये होता. ऑन साईडला खेळलाय. लॉफ करत असताना चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
फटकेबाजी आता मात्र होऊ लागली. सुप्रीत कडू ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय, नाबाद कडू आहे, परंतु गोड फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. लांब लचक स्ट्रोक आल्या त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिली 18 धावसंख्येवरती घेऊन पोचला. एक षटकार आला फलंदाज सुप्रीतच्या बॅटमधून. हा मात्र चेंडू अवांतर येत असताना पाहायला मिळतोय. अवांतर धाव येत असताना राकेश मोहिते 4 बॉलमध्ये एकंदरीत 16 धावा या खेळाडूने खर्च केल्यात. वाईड बॉल होता आणि तो वाईडच देण्यात येईल. पंचांनी अबांतर धावेची खूण केली आणि अगदी त्याच वेळेला खोलातला बॉल प्रत्युत्तर दिलंय. टीप फॉर टॅक जसाच तसं प्रत्युत्तर. बँग ऑन टार्गेट. फलंदाज क्रमांक 2 सुप्रीत कडू बाद. दुसरा धक्का संघाला लागलेला पाहायला मिळतोय. महत्वाचा बॅटर इथे बाद झालेला पाहायला मिळेल, कारण जी भूमिका मिळाली त्या भूमिकेला न्याय दिला होता. हा बॉल अगदी मधल्या यष्टीवरती पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले ओव्हर द विकेटने आले. अगदी साधी आणि सिंपल ऍक्शन पाहायला मिळाली. खोला टाकला, क्रीजचा वापर करत होता, तयार नव्हता बॅटर सुप्रीत. हा जबरदस्तीचा फटका होता त्याचा, कारण आधी तो तयार झाला नव्हता. मन त्याने अचानकपणे बदललं, त्या कारणास्तव डबल माइंडेड मध्ये गेला आणि तो बाद झालेला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रिश म्हात्रे आणि त्याच्या साथीला आता युवराज कोळी पाहायला मिळेल. क्रिश संघाने सर्वाधिक पॉइंट त्याच्यासाठी मोजलेत. तिथे मात्र बामणडोंगरी गावाचा खेळाडू क्रिश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 25,000ची बोली. एकोणीसला 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळतात, जिथे क्रिश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतं. आवश्यकता त्याच्या बॅटमधून धावांची, आवश्यकता संघाला मोठ्या लक्ष्याची. पुढचा बॉल आडवा बॅटने ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न होता. आधीच मनमधून आला होता फलंदाज, मोठी फटकेबाजी करायची आहे, परंतु त्यासाठी बॉलची लाईन, बॉलची लेंथ आणि अगदी त्याच वेळेला बॅटवरती चेंडू घेणं हे दूरच राहिलं. बॉल मात्र शरीरावरती आदळतोय. एक धाव कंप्लीट करण्यात येईल, जी मात्र लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येईल. धावफलकावरती 20 बनल्यात. 10च्या करंट रन रेटने धावा येतात. 20ला 2. चला घाई करा, वेळ वाचवा. वीस धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. ISPL ची मॅच एका बाजूला रंगतेय. सर्वत्र एकच चर्चा चालू आहे की ISPLच्या मॅचमध्ये कशा रीतीचा परफॉर्मन्स या विभागाचा भूमिपुत्र आणि बामणडोंगरीची आणबाण शान कशा रीतीने प्रदर्शन करेल. परंतु त्याच वेळेला एका बाजूला आपण पाहिलं ना तर क्रिश म्हात्रे देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याचं प्रदर्शन तितकंसं चांगले झालेलं नाही आहे. रणजित कोळी गोलंदाजी मार्कवरती येतात. रणजित कोळी यांच्या गोलंदाजीची शैली काहीशी निराळी राहते. खोलवा टप्प्याची ते गोलंदाजी करतात, टप्पा चांगला ठेवतात, बॉलला स्कीट करतात. फिरकीपट्टू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. खोलातला बॉल होता, हलक्या हाताने केलाय, स्क्वेअर ड्राय केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि जिथून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव आली आहे. संघाची धाव संख्या एकेरीच्या मदतीने 21 बनल्या. 2 फलंदाज बाद. 21ला 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. खरं तर एक मोठी टोटल प्रथम बॅटिंग आपण करतोय. मागील सामना परास्त झालेलो आहोत आणि या कारणास्तव या सामन्यामध्ये तो खेळ साकारावा लागेल. मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे, कारण एका बाजूला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. युवराज जिथे मात्र 2 चेंडू 3 धावसंख्येवरती 2 नॉट आउट बॅटिंग करतोय. यावेळेचा बॉल आडवा बॅटने केबल दिशा दिली आहे. मॅचची बदलणार दशा. धाव मिळतात त्याच्यावर. जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट हा येतो चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला पॅडल स्वीप केलं, स्लॉक स्वीप पाहायला मिळाला आणि केवळ दिशा दिली. बिगाचा वापर करण्याचा प्रयत्न, बॉलला वळू दिले नाही, लोअर फुलटॉस बनवला. स्लॉक स्वीप करत असताना चौकार आला. संघाची धावसंख्या
25ला 2. 25 ऑन दी बोर्ड आहेत. 2 फलंदाज बाद. रणजित पुढचा बॉल घेऊन यावेळेला सॉफ्ट हँडने केले, हलक्या हाताने संयम दाखवला इथे फलंदाजी करत असताना मैदानावरती युवराज कोळीने. मोठा फटका आला, सिंगल तो घेतोय. एकेरी दुहेरीने संघाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. 26 बनल्या एकेरीच्या मदतीने, परंतु अद्याप आपण पाहिलं ना तर क्रीजला मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. हात एकाला खोलावा लागेल, एकाने संयम दाखवलाय, दुसऱ्या बॅटरला रिक्स घ्यावी लागेल, मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. यावेळेला खोलातला होता, डाऊन ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, सिंगल मिळेल. केवळ एकेरी धावा येत आहेत. इथून एकेरी दुहेरी धावेलाही पसंती द्यायला हवी, परंतु त्याला बायपास करण्यासाठी मोठी फटकेबाजी हवी आहे. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि तिथे मोठी फटकेबाजी तितकीशी महत्वाची राहणार आहे. परंतु पहा, अद्याप या सत्रामध्ये केवळ 1-2 चौकार, 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला होता. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा पुन्हा होतोय. आजच्या रात्रीमध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. आज गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय, गोलंदाजांची तुती बोलतीये असंच म्हणावं लागेल. कारण आजच्या रात्रीमध्ये आपण गोलंदाजांनी पाहिलं तर वर चष्मा राहिलाय. 13 तिरपीड उडून टाकली आहे फलंदाजांची. धावा तितक्याशा आलेल्या नाहीत. यावेळेला बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, 1 more विकेट डाऊन. क्रिश मात्रे आशेचं किरण होतं संघासाठी, ते देखील इथे मोठी धावसंख्या उभी करू शकलेला नाही आहे. 4 बॉल 2 धावांची खेळी, फलंदाज बाद. कल्पेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर संघाचा कर्णधार थोडासा उशिराने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 22 धावा जरी का एकंदरीत आल्या तर एक मोठी टोटल म्हणता येईल. 50 धावा आजच्या रात्रीसाठी मोठ्या झाल्यात, कारण तितक्याशा धावा आलेल्या नाही आहेत. आज गोलंदाजांनी ज्या रीतीने कामकाज केलंय, प्रत्येक गोलंदाजाने चांगल्या भूमिकेला न्याय दिला. 3 षटक संपले, 28 बनल्यात, 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर कल्पेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. अजित कोळीला इन्व्हाइट करण्यात आलं. अजित कोळी गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल. अमरजी खडूस साहेब यांच्या मालकीचा संघ खेळतोय शिवाजीनगर प्रतिष्ठान. आणि खरं तर संघाला मॅच मध्ये जिंकण्यासाठी महत्वाची बाब जी पार्टनरशिप बिल्ड करावी लागते. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारं यश हे विजय ठरतं, परंतु अनेक संकटांवरती मात करत मिळवलेला विजय हा नेहमी इतिहास घडवतो. यावेळेला समोर केला, डाऊन द ग्राउंड, सिंगल. एवढ्या सिंगल मी आजच्या दिवसामध्ये पाहिल्यात. या आधुनिक युगामध्ये सिंगल राहणं आणि सिंगल घेणं याला जास्तीची पसंती दिली जात नाही. एकेरी धाव इथून येते. संघाची धाव संख्या 28 बनल्यात. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले. 29 आहेत. 29 ऑन दी बोर्ड. एकेरीच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. फटकेबाजी करावी लागेल. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये कल्पेश. आडवा बाटने उंच गेला, लांब किती पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक पाहतोय, पाहतच राहील चेंडू किती लांब जाईल. ठोकलाय षटकार. कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आलाय. आल्या आल्या मोठा प्रहार इथे करत असताना कल्पेश ठाकूर पाहायला मिळतोय. लांब लचक फटका त्याने खेचलाय. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून म्हणता येईल. पहिल्याच बॉलवरती षटकार त्याने ठोकला. आक्रमकता त्याने धारण केली आहे. बॅटला जणू काही चार्जिंगलाच लावून आला होता. येता क्षणी केवळ मोठी फटकेबाजी तो करतोय. सुरुवात त्याने षटकाराने केली आहे. आगाज अपने देखा अंजाम अभी बाकी है, हेच सांगण्याचा प्रयत्न त्याने केलाय. आणि ही कमिटमेंट आहे संघाच्या प्रतीची. आवर्जून त्याला करणं, मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं राहील. 35 ऑन दी बोर्ड. 35ला 3. अजित कोळी पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल.
धावा रोखण्यासाठी जाणला जाणारा अजित त्याच्यावरती हल्ले इथे पाहायला मिळाले. शॉट फाईन लिगला 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात, धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. मोठ्या फटक्यानंतर डॉट बॉल ही तितकासा प्रभाव टाकून जातील, कारण गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल पुढचा चेंडू टाकण्यासाठी, जिथे मात्र आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 35 मांडला, 3 फलंदाज बाद. मोठी फटकेबाजी कल्पेश नेहमी करू शकतो आणि करण्यासाठी तो जाणला जातो. संघाचा एक स्पेशलिस्ट बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संघाचा क्रायसिस मॅन आहे, संकट मोचक, आणि त्याला ही भूमिका अदा करावी लागेल. कोलातला बॉल डीप मिड विकेटला खेळला. डीपमध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. सिंगल येते इथूनही. एकेरी दुहेरी धावा इथून येत असताना पाहायला मिळतात आणि याच बाबी पथ्यावरती पडणार आहेत. सिंगल डबल चालू ठेवणं, मोठी फटकेबाजी करणं, बाउंड्रीज बॉल, सिक्सर्स बॉल तुम्हाला मिळतील. त्या त्या क्षणाची वाट पाहत बसायचं नाही, केवळ मोठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करायचा नाही. सिंगल डबल घेत राहायचा. धावफलकावरती 36, 3 फलंदाज बाद. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला बिझी ठेवलाय. सिंगल पुन्हा एकदा येते. संघाची धावसंख्या 37 ला 3 बाद. आपण पाहत आहोत खरं तर एका बाजूला 5व्या क्रमांकावरचा बॅटर बॅटिंग करतोय युवराज कोहली. दुसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. युवराजच्या बॅटिंगची एक खासियत राहिली आहे, डॉट बॉल त्याच्या अगेन्स्ट अद्याप आलेले नाही. खोलातला बॉल होता, बॅकलेफला खाली ठेवलंय. सरळ बॅटने केलेला हा फटका, केवळ एक सिंगल मिळेल. सिंगल येते. 38 धावा धावफलकावरती आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 ला 3. शेवटच्या षटकाचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. शेवटचं एक षटक सर्वाधिक महत्वाचं राहील. इथून 12 येणार का 22 येणार, शेवटच्या षटकामध्ये टार्गेट किती सेट केलं जाणार याची चर्चा सातत्यानं होते. दोन्ही संघाने एक एक सामना परास्त झालेले आहेत आणि जर काही या सामन्यामध्ये विजय मिळवला तर पुढच्या सामन्यामध्ये जिथे मात्र आशा पल्लवित राहतील या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी. सिल्वर ट्रॉफी एक मानाची ट्रॉफी म्हणून या चषकाकडे पाहिलं जातं. एक भव्य दिव्य करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. येणारे 6 बॉल शेष आहेत आणि या 6 चेंडूमध्ये मोठी फटकेबाजी करणं गरजेचं असताना गोलंदाजी मार्कवरती रोहन कोळीला इन्व्हाइट करण्यात आलं. रोहन कोळी कुंभडभुजी गावाला बिलॉंग करणारा आणि जिथे मात्र गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. खरं तर एका क्षणाला मला असं वाटतंय की जिथे मात्र आतिश कोळीने या खेळाडूला या गोष्टीसाठी मागे ठेवलं होतं की लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु आता लेफ्टीच राहिले आहेत. दोन्ही तेही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 6 चेंडू, 6 खेळ बाकी आहे. लोअर फुल टोस, फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अमानवीय झेल इथे टिपण्यात आलाय. धक्का क्रमांक 4. फलंदाज कल्पेश ठाकूर बाद. नीरज म्हात्रेने हा झेल टिपला. ऍक्शन रिप्ले पहा बाउंड्री लाईन वरती, जिथे मात्र हा झेल ज्या रीतीने टिपण्यात आला, स्वतःच्या बॉडीचं संतुलन बनवलं. अगदी हा झेल जो मात्र अविश्वसनीय होता, जो बाउंड्री लाईन वरती टिपण्यात आला. हा तोच खेळाडू आहे ज्याने मात्र प्रयाचा केवळ एका धावसंख्येवरती झेल सोडला होता आणि तिथून पुढे प्रयासने 42 बनवल्या. त्याच कारणास्तव मागील मॅचमध्ये संघाला अडचणीला सामोरं जावं लागलं. एक चांगला झेल उत्तमरित्या पकडण्यात आला. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये कल्पेश घरात येत असताना पाहायला मिळतोय. 38 ला 4 फलंदाज बाद झाले. अनेक वेळेला आपण पाहिलं क्रिकेटमध्ये येणाऱ्या खेळाडूंचं ज्यावेळेला सिलेक्शन होतं त्यांचं वय आधार कार्ड मधून कमी करण्यात येतं किंवा दाखल्यामधून कमी करण्यात येतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंच आहे. वीरेंद्र सहवाग तर कॉमेंट्री करता करता म्हणालाय, शोएब आफ्रिदी जर का आता 38 आहे परंतु त्याचं वय 50च्या पलीकडे असू शकतं, चाचा त्याला म्हणतात, असं अनेक वेळेला म्हणालाय. परंतु हा खेळाडू असा ना की 40 झालेल्या खेळाडूंचे वय दाखल्यामध्ये कमी करत नाही, वजनाने कमी करतो. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतं. कारण 40+ हे खेळाडू हे जास्तीचे फिट झालेत. त्या एका कारणामुळे कल्पेश घरात मैदानाच्या आतमध्ये 38 म्हणल्या 4 फलंदाज बाद. धावा गोळा करावा लागतील आणि त्या शोधामध्ये जिथे
संघाचा महत्वाचा फलंदाज कल्पेश ठाकूर बाद झाला. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय रायटीच्या अगेन्स्ट. रोहन कोळी नेहमी घातक साबित होतो. हातभर वळण घेणारे त्याचे चेंडू नेहमी चांगलेच पाहायला मिळतात. तेच करत असताना तो पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे मात्र शॉट, थर्ड मॅन बीट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बेचाळीसला 4 चौकार येत असताना पाहायला मिळाला. नशिबाचा चौकार इथे पाहायला मिळालाय. चला गाई व्हायला हवी. शेवटचा आणि अंतिम षटक. आडवा बाटने कल्पेश ऑन साइडला पुल करतोय, जो पॉवरफुल आहे. धावा मिळाल्या त्या 6. मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. पुल केलाय त्याने. इथे षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाला. पुढे सरसावला, क्रीजचा वापर केला, ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं, षटकार आला. संघातील धावसंख्या आता मात्र वेगाने पुढे सरकेल. 48 धावा धावलकावरती आहेत. 48 ऑन दी बोर्ड. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पंचांकडे लाऊड अपील. सिंगल अवेलेबल होती आणि तिथून अर्जित करण्यात आल्या. लेग बाईटच्या स्वरूपामधून 49 बनल्या. 49 ऑन दी बोर्ड आहेत. संघ मॅच मध्ये शिरकाव करतोय. सामन्यामध्ये पलटवार झाल्यात. सुरुवातीला धावा तितक्याशा आल्या नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 16 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 8. चौथ्या षटकाचा विचार केला जिथे मात्र 10 धावा येत असताना पाहायला मिळाला. 5वं षटक प्रगतीपथावरती अद्याप 11 आल्यात. एक लेग बाईज देखील आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा भेद घेईल. इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळेल. एकंदरीत बनले 49, फलंदाज बाद झालेत 5. 49 ऑन दी बोर्ड. लक्ष ठेवण्यात आलं 50 धावसंख्येचं टार्गेट. 50 रनचं टार्गेट आहे. चला लवकरात लवकर कल्पेश ठाकूर आणि टीम चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. मध्ये आहे. चला आघाडीची जोडी. अश्विनजी नाईक साहेब आपल्यासोबत उपस्थित आहे, ज्यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. अश्विनजी नाईक साहेब यांचा एक विशेष सन्मान करण्यात येईल. सिल्वर ट्रॉफी इलेव्हन रोड प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून आपण एक विशेष सन्मान घेत आहोत. अतिथी देवो भव या आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत.
या वळूयात मॅचकडे 50 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवलं. 30 चेंडूचा खेळ इथून होत असताना पाहायला मिळेल. पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध अजून बाकी आहे. खूप काळ बाकी आहे या सामन्यामध्ये असंही म्हणता येईल, कारण पूर्वार्धामध्ये जिथे आपण 50 पाहिल्या, उत्तरार्धामध्ये त्या धावांचा पाठलाग करण्यात येईल का ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहील. मैदानाच्या आतमध्ये जिथे आघाडीची जोडी चला त्वरित दाखल व्हायला हवी. एक मानाची स्पर्धा आपण पाहतो. उल्वेनोड प्रीमियर लीग 2026 सिल्वर ट्रॉफी NPL 2026. प्रथम क्रमांक 80,000, द्वितीय क्रमांक 40,000. स्पर्धेतील विजेत्या संघाच्या सदस्यांना 13 खेळाडूंना सायकल आपण देणार आहोत. त्याच वेळेला या स्पर्धेचा आकर्षक करंडक, ज्याची पारितोषिक मार्केट व्हॅल्यू ज्याची 1,60,000 रुपयाचा करंडक आहे, जो चांदीचा करंडक आपण देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. संपूर्ण मान्यवरांना या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. स्पर्धा मानाची आहे, परंपरेची आहे, प्रतिष्ठेची आहे, अभिमानाची आहे. चला आघाडीच्या बाट्या त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हव्यात. चला घाई करा. मी लक्ष वेधन अतिश कोळी, चला बॅटर आपले त्वरित पोचवा. त्या करंडकाची मी चर्चा करत होतो. उल्वेनोड प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून जो करंडक, झराटा करंडक तो पाहायला मिळणार. हा डगआउट्स तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. बॅटिंग करणारा शैलेश मूर्ती 11 तडघर या संघाचा डगआउट्स पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये धावा तितक्याच्या आलेल्या नाही आहेत, आणि या धावा ही रन चेसमध्ये या धावसंख्या पॉसिबल राहतील का, त्याचा पाठलाग अगदी यशस्वीरित्याने होईल का, त्याची चर्चा सातत्याने होते. आघाडीची जोडी मैदानाच्या दिशेने निघाली आहे. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील. एका बाजूला अतिश कोळी संघाचा कर्णधार जो पाहायला मिळतो, येत असताना मैदानावरती पाहायला मिळतं तरघर गावाला बिलॉंग करणारा अतिश कोळी, आणि त्याच्या साथीला आकाश घरत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाहा गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. या विभागाची ओळख राहिली. ते खेळाडू मैदानावरती येत असताना सातत्याने चांगलं प्रदर्शन करत असताना देखील आपण पाहिलं. या व्यासपीठावरती आपण मान्यवरांची मांदियाळी आणि या साऱ्या गोष्टींची चर्चा होत असताना पाहायला मिळते. चला आघाडीचे बॅटर मैदानावरती दाखल झाले आहेत. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊयात. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 50 धावसंख्येचा करायचा पाठलाग, 50चं लक्ष्य आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी कल्पेश घरातला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. वेगवान गोलंदाज आहे. चला कल्पेश ठाकूर घाई व्हायला हवी. वेळ जास्तीचा करतो होतो, याच्याकडे मी लक्ष वेधेन. चला थोडीशी घाई करा. 50चा पाठलाग करायचा. 5 षटकांचा खेळ, अर्थात 10च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 50चा पाठलाग कशा रीतीने करण्यात येईल, काय घडणार काय बिघडणार. इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. पूर्वार्धामध्ये तुम्ही 49 पाहिल्यात. 50चं लक्ष ठेवलेलं पाहायला मिळते. कल्पेश पहिला बॉल घेऊन सज्ज होईल. पहिला चेंडू, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. आकाश घरतने गोलंदाजाला आकाशच दाखवलाय. काय फटका केला, आखरीचा वापर केला. ऑन साईडला बॉटम हँड इथे वळवला आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. षटकार आलाय. जो गोलंदाजांना दाखवतो आकाश, तोच आकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. ज्याची बॅटिंग नेहमी राहते ना झक्कास, तो आकाश. 6 आल्या पहिल्या चेंडूवरती. पहिल्याच बॉलवरती 6 धावा येत असताना पाहायला मिळाला. चला घाई करा. खरं तर आतमध्ये जे 2 चेंडू तुम्ही घेऊन जाताना ते चेक करून दिले जातात.
आणि मला वाटतं 2 ते 3 चेंडू आपण चेक करूनच नेतात. चला मॅच बॉल आलाय, हा चेक करू नका, मॅच बॉल आलाय. अतिश मॅच बॉल आला. पहिल्याच बॉलवरती षटकार आला. 6 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्या. 6 ऑन दी बोर्ड आहेत. शैलेश मूर्ती तरगर संघ या रन चेसला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. जणू काय रणशिंगच त्यांनी फुंकलेत. षटकार येत असताना आकाशच्या बाटमधून पाहायला मिळाला. सॉफ्ट हँडने हलक्या हाताने हा मात्र फिंगर रोल केली होती. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. चेंडूमधून गती काढून घेतली, हळुवार पद्धतीने टाकला हा बॉल. याच कारणास्तव डबल माइंडेड मध्ये गेला होता फलंदाज आकाश गरत. ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे मात्र बॅटला थांबवलं. कोणती धाव मिळालेली नाही आहे. डॉट बॉल आलाय. षटकारानंतर डॉट बॉल. खोलातला बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा होतोय, जो हाणून काढला जातोय कल्पेश. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि तदनंतर काय कमबॅक केलंय त्याने. धारदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. त्याच्याकडे वेग चांगला आहे, टप्पा चांगला ठेवतो. मॅचचं मोमेंटम जर का शिफ्ट करायचं आहे षटकारानंतर तर या गोलंदाजाला याच वेगामध्ये गोलंदाजी करावी लागेल. कल्पेशचा हा बॉल आडव्या बॅटने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आडव्या हाताने घेतलाय कल्पेश घरातला. चेंडू मिळतोय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार. धावपलकावरती बनल्यात. या खेळाडूचा थाटच निराळा आहे. ज्या रीतीने बॅटिंग करतोय पहा आकाश गरत. आडव्या बॅटने ऑन दी टोज मनगटाचा वापर चांगला करतोय. हँड अँड आय कॉर्डिनेशन पाहताच बनतंय त्याचं. धावपलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 10 पाहतोय. 10 धावा धावपलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. कल्पेश ज्या वेगाने तो गोलंदाजी करतोय त्याच वेगाने त्याच्यावरती हल्लेड चढवण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेला पंचाकडे लाऊड अपील. पहिला धक्का दिलाय. पहिला फलंदाज आकाश गरत, जो मात्र ज्या रीतीने बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये, धुमाकूळ माजवला होता त्याने. 10 धावा त्याने गोळा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर दिले फलंदाज बाद. आकाश घरत बाद होत असताना पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद झालाय. षटकाराने सुरुवात करणारा फलंदाज, जिथे मात्र आपण म्हणतो ना की धावा गोळा करण्याच्या प्रयत्नामध्ये अल्पेनलिबेची एक जाहिरात होती, जी ललचाय रहा ना जाय. असंच काहीतरी घडलं. धावा बनवण्याच्या औदार्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बाद झालेला पाहायला मिळाला. पहिला धक्का लागलाय. मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. धावा रोखल्या जाऊ शकतील, कारण आता मात्र हवेमध्ये दमटता आली आहे. थंडी वाढू लागली आहे आणि थंडीची झुळूक आता एका गुलाबी थंडीमध्ये आपण आहोत. आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल जास्तीचा ट्रॅव्हल करणं थोडंसं अवघड बनेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश मोहिते. यावेळेला ऑन साईडला मनगट वळवली. इथेही पाहायला मिळाला. चांगल्या रीतीने शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. सिंगल इथून मी इथे 11 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 11 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. शैलेश मूर्ती तरगर संघ या धावत संख्येचा पाठलाग करतो. येणारे 24 बॉल 39 ची आवश्यकता. 24 चेंडू आणि 39 धावा. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले कोणाचे आणि किती बुलंद आहेत ना, ते इथे प्रत्येकाला पाहायचं आहे. धावा गोळा करण्यासाठी ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये कसं कामकाज करते. कारण आकाश गरत बाद झालाय. आतिश कोळी आणि राकेश मोहिते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राकेश मोहिते जिथे मात्र आपण पाहतो ज्यांनी एक सिंगल घेतली स्ट्रायकर एंडला, ते पाहायला मिळतील. तरगर गावालाच बिलॉंग करतात आणि तरगरचा संघ शैलेश मूर्ती तरगर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये, कारण दोन्ही संघाला करू आता मरोची स्थितीमध्ये आपण खेळताना पाहतो आहोत. दोन्ही संघाला चांगलं प्रदर्शन करावं लागेल, कारण एका बाजूला जर का तुम्ही पाहिलं तर एक सामने दोन्ही संघाने हरलेले आहेत.
11 बनल्यात, एक फलंदाज बाद. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती क्रिश मात्रे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. क्रिश मात्रेला जेवढा पॉइंटची बोली लागली आहे ना तेवढा मोठा इम्पॅक्ट तो पाडू शकलेला नाहीये. धावा रोखणं असेल किंवा विथ द बॉल विथ द बॅट. यावेळेचा चेंडू सरळ बॅटने इथे खेळला होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. स्वतः आपण पाहिलं तर क्रिश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अशीच गोष्ट एका वेळेला घडली होती. करण अंबाला रडला होता ISPL मध्ये. त्याचं कारण होतं पहिल्या मॅचमध्ये प्रदर्शन चांगलं झालं नाही. त्यानं त्या दबाव तो म्हणाला होता की मला जास्तीची बोली लागली, माझ्यावरती दडपण होतं. क्रिसच्या बाबतीतही तसंच काहीचं घडतंय. 25,000ची बोली त्याला लागलेली पाहायला मिळाली. बॅटने धावा आलेल्या नाही आहेत. सिंगल येते एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचली. 38ची गरज आहे या सामन्यामध्ये. पण काही वेळेला ही दडपणं असतात जी जुगारावी लागतात. आपण स्वतःकडून स्वतःसाठी अपेक्षा जास्तीची करतो. मैदानाच्या आतमधून एकंदरीत एक सिंगल आली. संघाची धावसंख्या 12 बनली आहे. 38ची गरज राहिली आहे. राकेश मोहिते आणि अतिश कोळी पहिला बॉल फेस करेल. आघाडीला तो बॅटिंगसाठी आलाय. टीमचा कॅप्टन दहाडतोय. रनरमध्ये बॉल आला, सरळ खेळलाय, चेंडूला पाठवलं, पुढ्यात आला, मागे पाठवला, ठोकलाय षटकार. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. षटकार पाहायला मिळाला अतिश कोळी. ज्या रीतीने त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळालाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॅटमधून सुंदर साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंडच पाहायला मिळाल्यात. चांगली बॅटिंग अतिशने देखील सुरुवात केली आहे षटकारानं. प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनने षटकारानं सुरुवात केली होती. इथेही षटकारानं सुरुवात झाली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधुनिकतेचा आविष्कार आणि इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक खेळण्याचे जास्तीचे मोहाचे बळी फलंदाज पडू लागले आहेत. याचं कारणही तसंच आहे. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, धावा कशा येतात याला महत्व आहे. धावा येणं याला सर्वाधिक जास्त महत्व राहतं आणि त्याच गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. 19 बनल्यात, एक फलंदाज बाद. काही वेळेला फलंदाज मी म्हणतो मोठ्या फटक्याच्या मोहाचे बळी पडतात आणि एखादी पतंग जी आहे ना, जिचा मांजा तुटल्यानंतर जी जशी काही दिव्यावरती येते आणि जळून खाक होते, तसंच काहीतरी घडतं. यावेळेला पहा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. कॅच ड्रॉप. एकही बाब या खेळाडूच्या बाजूनी झुकलेली नाही. क्रिश मात्रे त्याच्या अगेन्स्ट षटकार आलाय, त्याच्या हातातून कॅच सुटली आहे. परंतु तुझ्यासारखा खेळाडू जो आहे ना, नेहमी लढवय्या आहे, विसरून चालता कामा नये. क्रिश, ज्या रीतीने तुम्ही मैदानं गाजवलेली आहेत, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलेलं आहात, ते विसरून चालता कामा नये. आपण हॅलो 20 धावा धावलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 18 चेंडू आणि 30ची आवश्यकता राहिली आहे. क्रिश म्हात्रेच्या बाबतीत घडलेल्या या घटना आपण पाहिल्या. खरं तर एक लढवय्या खेळाडू म्हणून पाहिलं जातं क्रिशकडे आणि आगामी कालावधीमध्ये आणि येणाऱ्या या पुढच्या सामन्यांमध्ये त्याचं प्रदर्शन चांगलं निश्चित पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 30ची आवश्यकता राहिली आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. चला घाई करा, वेळ वाचवा, पुढे एक मॅच बाकी आहे. चला थोडीशी घाई करा. 3 चेंडू आणि 7 वरती अतिश कोळी नॉट आउट बॅटिंग करतोय. 4 बॉल 3 धावा राकेश मोहितेच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. 2 षटक संपलेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि 30ची गरज. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. कल्पेश स्वतः संघाचा नेता, दिशादर्शक आणि ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार. गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. हार जीत ही लपंडा बरे, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख बादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावं लागेल. जी भूमिका मिळाल्या त्या भूमिकेला चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करत असताना आपल्याला न्याय देणे ही गरजेचं. आपल्याला रिपिटेशनला शोभा देणारा खेळ इथे साकारावा लागणार आहे. कल्पेश स्ट्राईक एंडला एका बाजूला तुम्ही पाहता राकेश मोहिते. पुढचा बॉल आडवा बॅटने लिडिंग एज घेतली आहे. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. राकेश मोहितेला परतावा लागेल. कहाणी में ट्विस्ट.
सामना बनवलाय, मॅच बनवली आहे, विकेट प्राप्त केली आहे कल्पेशने. मोमेंटम शिफ्ट होईल का, कारण ब्रेक थ्रू मिळून दिला, कर्णधार आला तो विकेट प्राप्त करतोय. ऍक्शन रिप्ले बॅकची लिडिंग घेतली. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा होता. चंद्रकांत कोळी यांनी एक चांगला झेल त्यांच्या माध्यमातून अचल गरज होते त्या ठिकाणी, चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आला आणि फलंदाज क्रमांक दुसरा बाद झालाय. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आर्यन भोईरला आपण मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहत आहोत. आर्यन भोईर नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जिथे मात्र 20 बनल्या. 2 फलंदाज बाद. आर्यन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. 17 चेंडू आणि 30 ची गरज. 17 चेंडू आणि 30 धावा. कर्णधार या षटकाच्या दरम्यान पुढचा बॉल खोलातला होता, ऑन साईडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक खेळ केवळ एक सिंगल आली आहे. एकेरीने अकाउंट ओपन केलेलं पाहायला मिळाला. आर्यन भोईरने सिंगल त्याच्या बॅटमधून आली. धावफलकावरती 21 बनल्यात. उर्वरित 16 चेंडू 29 ची आवश्यकता. एका क्षणाला मॅचचं मोमेंटम काही वेळेला गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने, काही वेळेला फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळत आहे. ही मॅच तराजू मध्ये बसली आहे. अप्स अँड डाऊन्स या सामन्यामध्ये निश्चित पाहायला मिळतात. एखाद्या सीसॉवरती आहे की काय मॅच. पुढचा बॉल यावेळेला समोर उडवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 3 आतिश कोळीलाही माघारी परतावा लागणार. परतावा लागते एका बागोबाग एक. 2 फलंदाजांना या षटकामध्ये वार पलटवार, हल्ले प्रति हल्ले इथे झालेले पाहायला मिळालेत. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत बाळगायची नाही. क्रिकेटच्या या खेळामध्ये कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही. अनेक बाकीतही केवळ स्वप्नरंजक राहतात, आनंद देतात, उत्साह वाढवतात. या पलीकडे जास्तीचे काय नाही. कल्पेश ठाकूरला 2 सफलता मिळाल्यात. 15 बॉल 29 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. 21 ला 3 फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर अजित कोळी मैदानाच्या दिशेने निघत असताना पाहायला मिळतोय. अजित कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. त्याला महत्वाचा डाव सावरावा लागणार आहे. खेळ तिथून चांगला खेळावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण नॉन स्ट्रायकर एंडकडे जिथे मात्र आर्यन देखील चांगल्या रीतीची बॅटिंग करू शकतो. विकेट प्राप्त झाल्यात. मागील 3 बॉलवरती 2 फलंदाजांना माघारी परतवले कल्पेशने. यावेळेला सॉफ्ट हँडने केले होते, सरळ बॅटने केले. डाऊन द ग्राउंड. कल्पेश गरज चेंडूवरती येईल, सिंगल मिळेल. एकेरी धाव केवळ येत असताना पाहायला मिळते. कल्पेशने टाकलेला बॉल कल्पेशने फील्ड केला. धाव मिळते 1. संघाची धावसंख्या 22 बनली आहे. 3 फलंदाज बाद. शेवटचा सामना येणं अजूनही बाकी आहे. येणारे 14 बॉल आणि 28 ची आवश्यकता. पुढचा चेंडू याही वेळेला फटका बसलाय. कल्पेश गरज चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला गेलाय. कहाणी में ट्विस्ट. आणखीन एक धक्का. चालू तर चालू काय मैदानाच्या आतमध्ये. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये 3 फलंदाजांना माघारी परतवलंय कल्पेश ठाकूरने. 3 फलंदाज बाद झालेत. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असणारे फलंदाज मैदान सोडताना पाहायला मिळालेत. न हारता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धाही हरत. येणारे 13 बॉल 28 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 13 चेंडू आणि 28 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नीरज मात्रेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. नीरज मात्रे मोरावेचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. खरं तर मोरावे गाव म्हटल्यानंतर गणरायाचं प्रसिद्ध असं स्थान. आणि त्याच गावातील हे खेळाडू आपण पाहत आहोत. 22 ला 4 आहेत. शेवटचा बॉल या षटकातील डॉट बॉल आलाय. या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि 3 विकेट प्राप्त केल्या कल्पेश ठाकूरने. मॅच मध्ये पलटवार झालाय. येणारे 12 बॉल 28 ची गरज आणि 28 धावा. बॉस
NR पॅनल. एका बाजूला मॅनेजिंग डायरेक्टर पाहायला मिळतात दीपक बोराडे जे उरण तालुका कव्हर करतात, तर एका बाजूला बॉस तुम्ही पाहताय नीरजी रणावत. चला थोडीशी घाई करा. 18 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 12 बॉल आणि 28 ची गरज. 12 चेंडू आणि 28 धावा. चला घाई करा. मागील षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या. 3 फलंदाजांना बाद केलंय. आता नवखे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहणार आहेत. एका बाजूला नीरज मात्रे आणि त्याच्या साथीला अजित कोळी. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. आपण म्हणतो ना वेळ ही आपल्या हातात असते. घड्याळाचे केव्हा काटे बदलतात फिरतात. दीक्षांत ठाकूरसाठी ह्या विकेट अटॅकसाठी 3,000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राईज मनोजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून. पहिला बॉल कट केलाय. इनफिल्डला भेटलाय. थर्ड मॅनला चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचला. जरूर ओलांडतोय देखील. धाव मिळाल्या त्याच्यात. हा चौकार. दीक्षांत ठाकूर गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्याच बॉल वरती त्याच्या अगेन्स्ट चौकार आलेला इथे पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले होते परंतु ते अपुरे राहिले आहेत. 24 ची गरज. 11 चेंडूचा खेळ शेष. 11 चेंडू आणि 24 धावा. दीक्षांत ठाकूर शिवाजीनगरचा खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून प्रदर्शन हे सर्वाधिक महत्वाचं राहणार आहे. त्याला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत. सुदीप ठाकूर यांच्याकडून देखील या खेळाडूला शुभेच्छा आहेत. यावेळेचा बॉल हलक्या हाताने केला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन जोखीम बरी होती ती घेण्यात आली. रिक्स घेतला. रिवॉर्ड चांगला मिळाला. 2 धावा इथून मिळाल्या. जिथे 28 बनल्या. 10 बॉल 22 ची गरज. 10 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच. सावकार स्मृती गव्हाण संघ आपण तयार राहायचं. चला लवकरात लवकर कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा जेणेकरून पुढचा सामना सोयीस्कर होईल. 28 ला 4 फलंदाज बाद झाल्यात. थोडीशी घाई करा. 10 बॉल आणि 22 ची गरज. या षटकामध्ये 6 आल्यात. पहिल्या 2 मध्ये 6 आल्यात. एक चौकार देखील पाहायला मिळालाय. कल्पक बुद्धी वापरली फलंदाज अजित कोळीने आणि चौकार ठोकला होता. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये. धक्का क्रमांक 5वा लागलाय. नीरज मात्रेला माघारी परतावा लागेल. तो झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. चोरीचा त्यात 28 5 फलंदाज बाद. 28 ला 5. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा दीक्षांतचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने थेट यष्टिरक्षकाचा वेग घेत असताना बाला मिळतोय. डॉट बॉल येत असताना बाला मिळेल. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये मागील 3 चेंडूच्या तुलनेमध्ये हा चेंडू निश्चयपणे चांगला टाकला. वेगाने टाकला. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. 8 बॉल. आता मात्र 22 ची आवश्यकता. शिवाजीनगरचा संघ खेळतोय. शिवाजीनगर प्रतिष्ठान आणि या शिवाजीनगरला बिलॉंग करणारा गोलंदाज दीक्षांत ठाकूरला आपण पाहतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. यावेळेला खोलातला समोर खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. या धावा महत्वाच्या होत्या. 2 धावा वेगाने आल्यात.
7 बॉल आता मात्र जिथे मात्र 20ची गरज राहिली आहे. 7 चेंडू आणि 20 धावा. क्षणाक्षणाला गोलंदाजी करणारा संघ ज्या रीतीने प्रदर्शन करतोय. कर्णधार आला, कर्णधाराने 3 विकेट मिळवल्या. त्या सामन्यामध्ये कलाटणीच मिळाली आहे. पिक्चर बदलून टाकला त्याने. तिथे मात्र उर्वरित 7 बॉल आणि 20ची गरज राहिली. 30ला 5 बाद झाल्यात. खरं तर कालच्या रात्रीमध्ये 84 4 षटकामध्ये चेस झाल्या होत्या. आज जिथे मात्र 4 ओव्हरला 86 धावा चेस झाल्या होत्या. यावेळेचा बॉल नो बॉल आहे. नो चेंडू इथे पाहायला मिळाला आहे. ओव्हर स्टेपिंग केली आहे की काय? हा नो बॉल. येस, एबीबी माझालाही तिथे दीक्षांत जास्तीचा लाईक करतो वाटतं. नेहमी एक पाऊल पुढे टाकलं. एबीबी माझाची टॅगलाईन आहे. हा बॉल मात्र दीक्षांत ठाकूरने एक पाऊल पुढे टाकला. नो बॉल आला. त्याच्यावरती एक सिंगल येणार आहे. 7 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 18ची गरज. 7 चेंडू आणि 18 धावा. एबीपी सूरज चौधरी असेल तिथे सारं काही शक्य आहे. सारं काही शक्य. धावलकावरती पडल्या त्या. 32ला 5 आहे. देणारे 7 बॉल 18ची गरज. फ्रीहिटचा बॉल. फ्रीहिटचा चेंडू. दीक्षांत पुन्हा एकदा सज्ज होत असताना फ्रीहिटचा बॉल होता. खोलात टाकला. ऑन साईडला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. इथे फंबल झालाय. खराब क्षेत्ररक्षण. धावा मिळतील या बॉलवरती. बॅकअप चांगलं मिळालंय. 2 पळून पूर्ण करण्यात आला. 3रीचा प्रयत्न झाला. 3री धाव देखील कंप्लीट झाली आहे. 3 आल्यात. 3 येत असताना पाहायला मिळाल्यात. येणारे आता मात्र 6 बॉल 15ची गरज. 6 गेंदे 15 रन. 6 बॉल रिक्वायर्ड रिमेनिंग बाय 15 रन्स. महत्वाची मॅच मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 15ची आवश्यकता. सहा चेंडू आणि 15ची गरज. चला पाणी त्वरित मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. शेवटच्या बॉलवरती जो काही चेंडू अडवण्यात आला होता तो स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. हे एफर्ट चांगले होते कारण केवळ एक धाव सिंगल जी काही मी म्हणेन की सेव्ह केली ना ती तितकीशी महत्वाची होती. आणि 25ला इव्हेंट्स मी तर कौतुक करेन ज्या पद्धतीने लाईव्ह कव्हरेज एक चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालंय. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये विवेकला आपण पाहतोय. कॅमेरामॅनचं मी विशेष कौतुक करेन. गोलंदाजी मार्कवरती फेरबदल. अनिकेत कोळी गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 15ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली आहे. चला सावकार स्मृती गव्हाण टीम कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. सिद्धेश या चला त्वरित आणि संपूर्ण संघ घेऊनच या. पुढचा बॉल 6 बॉल आणि इथे मात्र 15ची गरज असताना सिंगल घेण्याचा प्रयत्न देखील झाला. कॅच ड्रॉप झाली आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव कंप्लीट झाली की नाही थांबा. पंचांनी सांगितलं थांबा. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. ही धाव घेतली गेली की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. नॉट आउट. रन्स कंप्लीट. 24ला इव्हेंट्स. कॅमेरा बघ पहा चांगल्या दर्जाचा आहे आणि त्याच कारणास्तव इथे जास्तीचा वेळ खर्च केला जात नाही. मैदानावरती खऱ्या अर्थानं आल्यानंतर जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. शेलगरकरांनी आवर्जूनच सांगितलंय. त्यामुळे 24ला इव्हेंट्स देखील जास्तीचा वेळ खर्च करत नाही. लगेचच निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला आहे. 5 बॉल आणि 14ची आवश्यकता आहे. एक दर्जेदार कव्हरेज इथे मात्र आपण पाहतोय. चांगल्या दर्जाचे कॅमेरा वर्क पाहायला मिळाले आहेत. अँगल चांगले सेट केलेले आहेत.
यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर होता, गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धाव, व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. शशीजी मेहर सर, प्रदीप शिंदे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. दोन अंपायर चांगलं कामकाज करत असताना आपण पाहत आहोत. एनआर पॅनलची संपूर्ण टीम 37 बनलेत, 5 फलंदाज बाद. पुढचा बॉल लोअर फुलटॉस बनवला, ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न इथून झालेला नाही. केवळ एक मिळेल, केवळ एक धाव येते. उर्वरित 4 चेंडूने आता मात्र 12ची गरज. 4 चेंडू आणि 12 धावा. स्वतः संघाचे संघ मालक जिथे मात्र अमरजी कडू साहेब यांच्याकडे कॅमेरामध्ये फोकस करायला हवा, कारण चिंता तिथे जास्तीची वाढलेली दिसते. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 चेंडू आणि 12 हव्या होत्या. हा बॉल वाईड आलाय. अवांतर धाव इथून पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव, 4 बॉल 11ची गरज. पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. अमरजी कडू साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. अगदी चिंता आहे त्यांच्या चेहऱ्यावरती, कारण हा सामना सर्वाधिक महत्वाचा आहे. मागील सामना संघ पराभूत झालाय. संघाचे संघ मालक. यावेळेचा बॉल यष्टिरक्षकाचा भेद घेईल. डॉट बॉल येतोय. 3 बॉल 11ची आवश्यकता. काल जर का जिथे 86 धाबा 4 षटकामध्ये चेस झाल्यात, आज 50 धाबा बनवतानाही दमछाक झाली आहे. 50 धाबा बनवतानाही दमछाक झालेली पाहायला मिळाली. धीरजी होळेकर साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचा संघ बॅटिंग करतोय, कारण जिथे शैलेश मूर्ती 11 तरगर या संघाला आपण पाहतो. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता, पॉइंटला केले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळतीये, सिंगल मिळतीये. आता मात्र घडतंय तरी काय, फलंदाजाला माघारी परतावं लागणार की काय? नाही, धाव नाही आहे अशा प्रकारची. आणि या कारणास्तव दोन्ही बॅटरने एकाच वेळेला एंड सोडणं गरजेचं आहे. दोन्ही खेळाडूंनी एकाच वेळेला एंड सोडायचा आहे. आणि जो स्ट्रायकर एंट्री होता ना, तो नॉन स्ट्रायकर एंट्री निघाला होता. कल्पेशला वाटलं रन काउंट होईल, कारणास्तव त्याने रनआउट करण्याचा प्रयत्न केला, परंतु जो स्ट्राईकला होता तोच स्ट्रायकर एंडकडे राहील. 2 बॉल 10ची गरज. 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू आणि 10ची गरज. चला घाई करा. 2 चेंडू आणि 10 धावा. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे संघाचे संघ मालक शैलेश मूर्ती 11 तरगर, धीरजी होळेकर साहेब यांना तुम्ही पाहत आहात. परंतु धीरज साहेबांच्या चेहऱ्यावरती चिंता नाही वाटत जास्तीची. ते स्माइल देखील देत आहेत, त्यांना ठाऊक आहे क्रिकेट जिंकणार आहे. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर, गॅप शोधला. कहाणी में ट्विस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल 6ची गरज. 1 चेंडू आणि 6 धावा. काय सामना बनलाय, काय मॅच बनलेली पाहायला मिळाली. 1 बॉल 6ची आवश्यकता. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला केला फलंदाज लखन नाईक. बॉल 6ची आवश्यकता. रख हौसला, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा. हौसले कोणाचे बुलंद. 1 बॉल 6. इथे मात्र समोर खेळला. चौकारी मिळणार नाही आणि इथे सामना जिंकला. मान जिंकली आहे शिवाजीनगर प्रतिष्ठान. कल्पेश ठाकूर, अमरजी कडू अँड टीम.